बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे आणि पुढील 2 दिवसांमध्ये हा कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे। मुंबई, ठाणे, कोकणसह राज्याच्या काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये आता पावसानं उसंत घेतलेली आहे। मात्र पारा 31 अंशांवरती गेलाय। वातावरणातला उकाडा वाढलाय। मुंबईकर घामाघूम होत आहे। बुधवारी मुंबईमधील कमाल तापमान 31.8 अंशांवर गेलं। गुरुवारी त्यामध्ये वाढ झाली आणि किमान तापमान 33.2 अंशांवर गेलंय। अमरावती शहरामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला आहे। महापालिका क्षेत्रातील 56 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे। कोरोना पॉझिटिव्ह महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती आहे। सध्या या महिलेवरती गृहविलगीकरणामध्ये उपचार होत आहे। आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेचं पथक पॉझिटिव्ह रुग्ण महिलेच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे। विकास प्रकल्पासाठी वृक्षतोड करण्यापूर्वी पर्यायी वृक्ष लागवड करणं बंधनकारक आहे। नागपूर खंडपीठानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिला। नागपूर महानगरपालिकेने 2019 ते 2025 या कालावधीमध्ये 6356 वृक्ष तोडण्याची परवानगी दिली। त्याऐवजी आता 8938 वृक्ष लावल्याचा दावाही केला। भारत आता सेमीकंडक्टर सुपर पॉवर बनणार आहे। यंदाच्या वर्षी भारत मेड इन इंडिया चिप लॉन्च करेल। आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केलेली आहे। हे चिप 28 ते 90 नॅनोमीटर श्रेणीतील असेल आणि त्यामुळे भारत आता सेमीकंडक्टरमध्ये चीनसोबत स्पर्धा करेल।